विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 18 ऑगस्ट 2018 रोजी जी राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली होती त्यात घेतलेला मराठी आणि इंग्रजी विषयाचा पेपर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी अरब शब्दांचा गट ओळखा। हा प्रश्न शब्दसिद्धीवरती अवलंबून आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता एक लक्षात घ्या, पर्याय अ मध्ये कामगार मालक, पर्याय ब मध्ये शाहीर साहेब, पर्याय क मध्ये अर्ज किल्ली आणि पर्याय ड मध्ये हुकूम आणि तपास हे शब्द आहेत। याच्यातला नेमका अरबी शब्दगट कोणता या ठिकाणी लक्षात घ्यायचे। याच्यामध्ये कामगार हा फारसी शब्द आहे, त्याचबरोबर हुकूम, अर्ज, साहेब, शाहीर, मालक हे मात्र अरबी शब्द आहेत। किल्ली मात्र कानडी असून तपास हा हिंदी शब्द आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजेच दिलेल्या पर्यायामध्ये ब हा प्रकार शाहीर आणि साहेब उत्तराचा पर्याय बरोबर ठरतो। प्रश्न क्रमांक 2, जेव्हा 2 वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधीस टिंब-टिंब म्हणतात। हा प्रश्न संधीवरती आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। लक्षात घ्या, ज्यावेळेस 2 शब्द एकत्र येतात त्यातील पहिल्या शब्दाच्या शेवटी जर स्वर असेल तर ती स्वरसंधी असेल आणि जर शेवटी जर स्वर असेल तर त्या वर्णाचा पाय मोडलेला नसतो। जर पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाचा जर पाय मोडला असेल तर ती व्यंजन संधी म्हणतात। व्यंजन संधीला हल संधी असं सुद्धा म्हणतात, कारण पाय मोडताना जी तिरपी रेषा मारतात तिला हल असं नाव आहे। आणि जर पहिल्या शब्दाच्या शेवटी जर विसर्ग असेल तर ती विसर्ग संधी असते। म्हणून पर्याय ब आणि क हे दोन्ही बरोबर ठरतात। म्हणून प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। प्रश्न 3, त्याच्या जिभेला हाड नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा। शब्दशक्ती म्हणजेच शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्याची शक्ती असते, त्याला शब्दशक्ती असं म्हणतात। शब्दशक्ती एकूण 3 आहेत: अभिधा, व्यंजना आणि लक्षणा। अभिधा सरळ अर्थ असतो, व्यंजना व्यंग दाखवणे, नावे ठेवणे एकाचे अनेक अर्थ असतात, तर लक्षणा म्हणजे वेगळाच अर्थ असतो। म्हणून त्याच्या जिभेला हाड नाही यातून वेगळा अर्थ सुचवायचा आहे। वाटेल तसे बोलणे हा वेगळा अर्थ आहे आणि मूळ अर्थाला पूर्ण बाधा येते, म्हणून ही शब्दशक्ती आहे लक्षणा। प्रश्न 4, भोजन भाऊ या सामासी शब्दाचा विग्रह कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भोजनापुरता भाऊ। मधले पद लोप करून 2 मुख्य पद जर एकत्र जोडले तर त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हणतात। हा मध्यम पदलोपी समास असून तत्पुरुष समासातील हा शेवटचा प्रकार आहे। प्रश्न 5, पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा। आता हा प्रश्न जो आहे तो क्रियापदावरती अवलंबून आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आता पर्याय अ मध्ये पहा, क्रियापदे वाक्यातील क्रिया दर्शवितात। अगदी बरोबर। धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द, म्हणजे ज्याला प्रत्यय नाही असा क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असं म्हणतात। आणि धातू ही विकारी शब्दजाती आहे। धातूला लिंग, वचन, पुरुष यानुसार विकार होतात, म्हणून धातू ही विकारी शब्दजाती आहे। म्हणून हे तिन्ही पर्याय बरोबर ठरतात। म्हणून प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे। प्रश्न 6, पुढील विधाने वाचा आणि हा प्रश्न सिद्ध व साधित शब्दावरती आहे आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। याच्यामध्ये पर्याय अ आहे, आहार, परिहार या शब्दात आ आणि परी हे उपसर्ग आहेत। आता उपसर्ग म्हणजे काय? मूळ शब्दाच्या आधी जी अक्षरे आपण जोडतो त्यांना उपसर्ग असं म्हणतात। आता पर्याय ब मध्ये पहा, उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात। अगदी चूक। उपसर्गांना स्वतंत्र अर्थ नसतो, उपसर्ग स्वतंत्रपणे वापरले जाणारे शब्द नाहीत। उपसर्ग हे शब्दाच्या आधी जोडतात। उपसर्गांना मात्र सूचक असे अर्थ असतात आणि या सूचक अर्थामुळे शब्दाच्या मूळ अर्थामध्ये बदल करण्याचं काम उपसर्ग करू शकतात। म्हणून उपसर्ग हा स्वतंत्र शब्द नसतानाही मूळ शब्दाचा अर्थ फिरवण्याचं काम करतो, म्हणून त्याला सूचक असा अर्थ असतो। म्हणून प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 7, खालील योग्य वाक्य ओळखा। हा प्रश्न नामावरती अवलंबून आहे। पर्याय अ आहे,
नाम हा अविकारी शब्द आहे, अगदी चूक. नाम विकारी आहे, कारण नामाला लिंग वचन विभक्तीनुसार विकार होतात. पर्याय ब, एका जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात. जातीवरून दिलेले नाव हे विशेष नाम नसतं, ते सामान्य नाम असतं. पर्याय क, जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असं म्हणतात. एका विशिष्ट वस्तूचं नाव हे विशेष नाम असतं, म्हणजे अ, ब आणि क चूक ठरतात. आणि आता ड पाहूया. गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होत असेल तर त्या नामास भाववाचक नाम असे म्हणतात. अवस्था, कृती, गुण, दोष यांची नावं ही भाववाचक असतात. आणि भाववाचक नाम म्हणजे काय, तर काल्पनिक घटकांची नावं म्हणजेच भाववाचक नाम असतात. म्हणून याच्यातला फक्त पर्याय ड बरोबर ठरतो, म्हणजेच प्रश्न क्रमांक 7चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता प्रश्न 8, धातुसाधित क्रियाविशेषणांचा अचूक शब्दगट ओळखा. क्रियाविशेषण क्रियेबद्दल माहिती सांगतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा, पर्याय अ मध्ये दिवसा, वस्तुतः, अर्थात ही सगळे नामे आहेत, म्हणून नामसाधित क्रियाविशेषणे आहेत. कोठून खालून येथपर्यंत यामध्ये अव्यय असल्यामुळे ही अव्ययसाधित क्रियाविशेषणे आहेत. पर्याय ड मध्ये त्यामुळे ह्यावरून कित्येकदा ही क्रियाविशेषणे सर्वनामापासून तयार केली आहेत. परंतु पर्याय ब मध्ये मात्र हसू, हसताना आणि हसतात हे शब्द धातूपासून तयार केले आहेत. परंतु माझ्या मते हा प्रश्न पूर्णपणे संदिग्ध आहे, कारण याच्यातला फक्त हसताना एवढंच क्रियाविशेषण आहे. हसू नाम असून हसतात हे मात्र क्रियापद आहे. याच्यातला फक्त एकच शब्द क्रियाविशेषणाचं कार्य करू शकतो, तो म्हणजे हसताना. म्हणून हा प्रश्न माझ्या मते संदिग्ध आहे. तरीही आयोगाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. प्रश्न 9, पुढील विधाने वाचा. हा वाक्याच्या प्रकारावरती असणारा प्रश्न असून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय, अगदी बरोबर. पर्याय ब, वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात, बरोबर. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या शब्दाला प्रत्यय जोडून वाक्यात वापरतो त्याला पद असं म्हणतात. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय, अगदी चूक. कारण एका पुढं एक कितीही शब्द मांडले आणि त्यांना अर्थ जर नसेल तर त्याला वाक्य असं म्हणत नाहीत. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न 10, व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा. हा प्रश्न संधीवरती असून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात घ्या, जे दोन शब्द एकत्र येतात त्यातील पहिल्या शब्दाचे जर पाय मोडलेला असेल शेवटच्या अक्षराचा तर अशी संधी ही व्यंजन संधी असते. म्हणून दिलेल्या 4 पर्यायापैकी पर्याय अ आणि पर्याय ड मध्ये पहिल्या शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अक्षराचा पाय मोडलेला आहे, म्हणून ही व्यंजन संधी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे क्रमांक 3. प्रश्न 11, पुढील पैकी परभाषी शब्द कोणते ते ओळखा. हा प्रश्न शब्दसिद्धीवरती अवलंबून असून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. दगड, घोडा, हाड, हापूस, कामगार, जाहीर, पोट, रेडा, झोप, गुडघा, बाजरी आणि कंबर. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, देशी, परभाषिक, तत्सम, तद्भव हे शब्दांचे जे गट पडतात त्याच्यामध्ये शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव आणि देशी एवढेच 3 प्रकारचे शब्द मोडतात. आता देशी शब्द कोणकोणते पाहूया आपण. दगड, घोडा, हाड, पोट, रेडा, झोप, गुडघा, बाजरी, कंबर हे सर्व शब्द देशी शब्द आहेत. तर पोर्तुगीज शब्द आहेत हापूस, फारसी, कामगार, त्याचबरोबर अरबी शब्द आहेत जाहीर. म्हणून परभाषीय शब्द कोणते हे ओळखा. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो, हापूस, कामगार आणि जाहीर. प्रश्न 12, कधीही न दिसणारी दुर्मिळ कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे. प्रश्न क्रमांक 12, कधीही न दिसणारी कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही. आता लक्षात घ्या, या वाक्याशी समान वाक्प्रचार आहे, तो म्हणजे उंबराचे फूल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता उंबराचं फूल कशाला म्हणतात. सामान्यपणे इथून पाठीमागे अशी धारणा होती की जो व्यक्ती आपल्याला क्वचित भेटतो त्याला उंबराचं फूल असं म्हणतात. कारण का, तर उंबराला फूल येत नाही आणि उंबराला फूल येत नाही ही सामाजिक धारणा होती. प्रत्यक्षात विज्ञानाच्या भाषेमध्ये उंबराला मात्र फूल येतं. म्हणून क्वचित दिसणारी वस्तू
म्हणून उमराचं फूल अशा प्रकारची एक कल्पना माणसामध्ये होती आणि त्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. एका बाजूला शब्दांची नावे म्हणजेच घटकांची नावे आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचं पर्यायी नाव आहे. समुद्र, कमळ, चंद्र, सिंह अशी एका बाजूला नाव असून अंबुज, शार्दूल, जलधी, सोम ही दुसऱ्या बाजूची नावं आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असून आता आपण प्रत्येकाचे समानार्थी शब्द कोणकोणते ते पाहूया. कमळ. कमळासाठी राजीव, पद्म, नलिनी, सरोज, पंकज, नीरज, अंबुज आणि अब्ज हे समानार्थी शब्द आहेत. चंद्रासाठी सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंदू, सोम, निशानाथ, रजनीनाथ, विधू आणि शशांक हे समानार्थी शब्द आहेत. समुद्रासाठी सिंधू, सागर, उदधी, अंबुधी, पयोधी, जलधी, वारी राशी, रत्नाकर, अर्णव हे शब्द समानार्थी आहेत. तर सिंहासाठी मात्र पंचानन, वनराज, मृगराज, केसरी, मृगेंद्र हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 14. शब्द व त्याच्या शब्दाचे लिंग यांच्या योग्य जोड्या ओळखा व अचूक गट निवडा. हा प्रश्न नामाच्या लिंगावरती आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. दगड, याला आपण तो दगड म्हणतो. तो म्हटलं तर तो पुलिंगी पाहिजे. कोनाडा मात्र बरोबर आहे, पुलिंगी. मांजर मात्र स्त्रीलिंगी नाही, कारण ते मांजर हा शुद्ध भाषेमध्ये वापरला शब्द आहे, म्हणून मांजर हा शब्द नपुंसकलिंगी पाहिजे होता. आणि माती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये ब आणि ड हे दोन पर्याय बरोबर ठरतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 14चं उत्तर मात्र पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. एक लक्षात घ्या की मार्जर हा पूर्ण वर्ग आहे. त्यामध्ये सिंह, चित्ते आणि त्यासारखे तत्सम दिसणारे प्राणी मोडतात. मांजर ही एक प्राण्याची जात नसून तो संपूर्ण वर्ग आहे. म्हणून मार्जर वर्गामध्ये आपण त्याचं अपभ्रंशित रूप मांजर वापरतो. मराठीमध्ये बोका आणि भाटी असे शब्द मात्र वापरले जातात. म्हणून मांजर हा शब्द त्या पर्टिक्युलर प्राण्यासाठी नाही तर तो संपूर्ण वर्गासाठी आहे. प्रश्न 15. अधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणते? हा प्रश्न वाक्य पृथक्करणावरती असून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत. याच्यामध्ये येणारे जे शब्द आहेत ते कोणकोणत्या वाक्य पृथक्करणामध्ये मोडतात ते आपल्याला पाहायचंय. या सत्कार्याबद्दल हा आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाला केव्हा, कोठे, कशाने प्रश्न विचारल्यावर येणारे शब्दसमूह विधेय विस्तारामध्ये मोडतात. येथे जमलेले सर्व हे उद्देश विस्तार आहे, कारण ते गावकरी या कर्त्याबद्दल माहिती सांगते. गावकरी हा वाक्याचा उद्देश आहे, त्याला कर्ता असे म्हणतात. आणि आपले हे सार्वनामिक विशेषण आहे. आणि अभिनंदन मात्र कर्म आहे आणि करत आहेत हे मात्र संयुक्त क्रियापद आहे. अशा प्रकारे या वाक्याचं वाक्य पृथक्करण दिलेलं आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 16. आम्ही तुम्हाला वगळले या वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा. हा पण पृथक्करणावरती अवलंबून असणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पहा, वगळणारे कोण? प्रश्न क्रमांक 16 याचं उत्तर मी आपल्याला सांगतोय, ते आहे पर्याय क्रमांक 4. तुम्ही आम्हाला वगळले या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखायचा आहे. वगळणारे कोण? तुम्ही, म्हणून तो कर्ता. आणि कोणाला वगळले तर आम्हाला, म्हणून ते आहे कर्म. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17. वादळ असे भरून आले, तारू भरकटणार होते, लाटा अशा घेरत होत्या, काही सावरणार नव्हते. वरील काव्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. हा शब्दशक्तीवरती प्रश्न आहे. मागे पण हा प्रश्न विचारला एक आणि आता पण एक विचारलाय. म्हणजे शब्दशक्तीवरती आतापर्यंत 2 प्रश्न विचारले गेलेत. हे पहा, दिलेल्या कवितेमधून सरळ अर्थ नाही, ही आयुष्याशी निगडीत माणसावरती आलेल्या संकटाशी मिळती जुळती ही कविता आहे. म्हणून यातून आयुष्याशी निगडीत असणाऱ्या संकटांचा विचार केला आहे. म्हणून ही शब्दशक्ती आहे लक्षणा. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18 मात्र आयोगाकडून रद्द करण्यात आलाय, कारण दिलेल्या वाक्यात बऱ्याच संभ्रमित करणाऱ्या गोष्टी होत्या. म्हणून प्रश्न क्रमांक 18 हा रद्द करण्यात आलेला आहे. प्रश्न 19. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि हा प्रश्न आहे वर्ण उच्चारावरती. त, थ, द, ध हे वर्ण दंत्यवर्ण आहेत. बरोबर आहे, कारण दाताला स्पर्श करूनच
या ठिकाणी या वर्णांचा उच्चार होतो. प फ ब भ म हे वर्ण मात्र ओष्ठ्य वर्ण आहेत, कारण ओठांचा एकमेकांना स्पर्श होऊन या वर्णांचा उच्चार होतो. त्यानंतर क य र ल व हे अर्धस्वर आहेत, कारण त्यांचा जन्म अनुक्रमे ई रू लू आणि उ या स्वरांच्या उच्चारस्थानावर होतो, म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. म्हणून दिलेले सर्व वाक्य बरोबर आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पहा प्रश्न क्रमांक 20. सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस टिंब संधी म्हणतात. हा प्रश्न संधीवरती असून उत्तर क्रमांक 2 आहे. दोन सजातीय स्वर जर एकत्र आले तर त्यांच्यापासून त्याच जातीचा दीर्घ स्वर तयार होतो, पण दोन विजातीय स्वर जर एकत्र आले तर त्यापासून मात्र संयुक्त स्वर तयार होत असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 20 उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न 21. सुरेशने गाणे सुरेल म्हटले. या वाक्यातील कर्मविस्तार ओळखा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, परंतु माझ्या मते हा प्रश्न संदिग्ध आहे. जर सुरेल गाणे असे म्हटले असते तर मात्र गाण्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द सुरेल ठरला असता. या वाक्यात तो क्रियाविशेषणाचं कार्य करतो, म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगतो. म्हणून हा खरं तर पाहिलं विधेय विस्तार पाहिजे होता, परंतु आयोगाने याचं उत्तर मात्र सुरेल पर्याय क्रमांक 1 दिले आहे आणि माझ्या मते हा प्रश्न संदिग्ध आहे. प्रश्न 22. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते सांगा. वाक्य पृथक्करणाचा हा प्रश्न असून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियापदाला केव्हा, कोठे आणि कसे असे जर प्रश्न जर विचारले तर उत्तर येणारा जो भाग आहे तो विधेय विस्तार असतो. याच्यामध्ये कशी थडकली तर येऊन थडकली, केव्हा थडकली तर एके दिवशी, म्हणून हे दोन शब्द समूह विधेय विस्तारामध्ये मोडतात. म्हणून प्रश्न क्रमांक 22 उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 23. उथळ पाण्याला खळखळाट फार. या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. ही आहे म्हण. ह्या म्हणीवरती प्रश्न असून याच्यामध्ये समानार्थी म्हण किंवा समानार्थी वाक्य शोधायला सांगितलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्याच्या अंगी थोडे गुण असतात तो जास्त बढाई मारतो, म्हणून उथळ पाण्याला खळखळाट फार यासाठी ही म्हण वापरतात किंवा या शब्दसमूहासाठी ही म्हण वापरतात. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 24. योग्य जोड्या जुळवा. हा प्रश्न विशेषणावरती अवलंबून आहे. एका बाजूला विशेषणांचे प्रकार दिले आहेत आणि एका बाजूला विशेषणे दिली आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता याचं स्पष्टीकरण पाहूया. पहिला हा शब्द क्रमवाचक आहे, चौपट मात्र आवृत्तीवाचक आहे. एक एक मधून गट दिसतात म्हणजेच पृथक्करण दिसतं, म्हणून तो पृथक्त्ववाचक आहे. आणि 10 मात्र गणनावाचक आहे, संख्यावाचकचा हा प्रकार आहे. वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. हा शब्द समानार्थीवरती अवलंबून आहे. लक्षात घ्या की वारा हा शब्द पवन, मारुत, त्यानंतर समीरण यासारखे शब्द आहेत. तर वारा शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते आता आपण पाहूया. मारुत व समीरण हे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर समर म्हणजे युद्ध, तर अनल म्हणजे विस्तव. म्हणून प्रश्न क्रमांक 25 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26. याच्यामध्ये जोड्या जुळवायच्यात. सिद्ध व साधित शब्दांच्या ह्या जोड्या आहेत. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 उत्तर म्हणून आहे. आता लक्षात घ्या की याच्यामधला पहिला शब्द आहे उपसर्ग गटी शब्द कोणता, तर तो आहे उपसर्ग गटी शब्द पर्याय क्रमांक 2 चा अभिनंदन. नंदन या शब्दाला अभि हा उपसर्ग जोडलेला आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये शब्द साधितामध्ये पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे वारकरी. याच्यामध्ये वार आणि करणारा असे दोन शब्द एकत्र जोडलेले आहेत. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक क मध्ये अभ्यास शब्द विचारलाय. याच्यामध्ये शेजारी पाजारी हा अंशाभ्यास गटात मोडणारा शब्द आहे. आणि पर्याय ड मध्ये प्रत्यय गटी शब्द पुजारी असून पूजा या शब्दाला आर्य हा प्रत्यय जोडलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 26 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 27. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न शब्दयोगी अव्ययावरती अवलंबून आहे. अ शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात म्हणजेच त्यांना जोडून येतात. हे विधान अगदी बरोबर आहे.
शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही, हे मात्र चूक आहे. कारण शब्दयोगी अव्यय ज्यालाही आपण जोडतो त्याचं सामान्य रूप होतं. आणि आता पर्याय क्रमांक क, शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. अगदी बरोबर. म्हणजे शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषणाप्रमाणे सुद्धा आपण वापरू शकतो आणि विभक्ती प्रत्ययाप्रमाणे सुद्धा वापरू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 27 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 28, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा. आता प्रधानत्व सूचक मध्ये एकूण 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे समुच्चय, दुसरा आहे विकल्प, तिसरा आहे न्यूनत्व आणि चौथा आहे परिणाम. तर याच्यामध्ये विकल्प आणि परिणाम म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर ठरतं. याच्यातले अ आणि क हे पर्याय इथं बरोबर ठरतात. प्रश्न 29, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एका घटनेत दुसऱ्या घटनेची भर टाकणारे उभयान्वयी अव्यय हे समुच्चय बोधक असते. प्रश्न क्रमांक 30, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. वाक्याचा कर्ता न्यायाधीश असून त्याला प्रत्यय आहे. ज्याला प्रत्यय आहे त्यावरून प्रयोग कधी सरत नसतो. दंड कर्म असून कर्माला प्रत्यय नाही म्हणजेच कर्मावरून प्रयोग ठरेल म्हणजेच कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्मणी प्रयोगामध्ये हा प्रकार आहे नवीन कर्मणीचा. कारण ज्याला कडून प्रत्यय लागतो त्याला इंग्रजी पॅशवाईज प्रमाणे रचना असते आणि यालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे कर्मकर्तरी. म्हणून प्रश्न क्रमांक 30 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 31, जोड्या जुळवा आणि हा प्रश्न आहे समासावरती आधारित आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पहा, सिद्ध शब्द अ चं उत्तर आहे. याच्यात विचारले सिद्ध शब्द म्हणजे काय. तर सिद्ध शब्दाची जोडी जुळते ती 4शी. कारण ज्याला उपसर्ग अथवा प्रत्यय नाही असा शब्दांचा गट हा सिद्ध मध्ये मोडतो. जा, ए, कर, खा, पी आणि घे हे सर्व शब्द मूळ शब्द आहेत. त्यांना काही जोडलेले नाही मागे पुढे म्हणून ते सिद्ध शब्द आहेत. पर्याय ब मध्ये विचारले तुम्हाला ते म्हणजे साधित शब्द कोणते. याचं उत्तर आहे 3. साधित शब्दामध्ये इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे लेखक, नयन, वंदन आणि वंदनीय हे शब्द आहेत प्रत्यय साधित. पर्याय क्रमांक क मध्ये विचारले सामासिक शब्द. सामासिक शब्द म्हणजे काय. 2 स्वतंत्र अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण शेजारी शेजारी लिहितो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. राजपुत्र, राजा आणि पुत्र, देवालय, देवानी आलय, मती, मंद, मती आणि मंद असे 2 स्वतंत्र अर्थ असणारे शब्द शेजारी लिहिलेत म्हणून त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. आणि सगळ्यात शेवटचा ड प्रकार आहे अभ्यस्त शब्द. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार होणारा शब्द हा अभ्यस्त शब्द असतो. जसं लाल लाल याच्यामध्ये पुनरावृत्ती झाली आहे. घर घर आणि गटागट याच्यामध्ये सुद्धा पुनरावृत्ती आल्यामुळे हे शब्द आहेत अभ्यस्त शब्द. प्रश्न 32, पुढील विधाने वाचा. हा प्रश्न वाक्य प्रकारावरती आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केवल वाक्य म्हणजेच साधं वाक्य. केवल वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. आता केवल वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते हे अगदी सत्य आहे. अगदी 100% बरोबर आहे. म्हणजेच एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. परंतु एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी नमूद करू इच्छितो. 2018 एक प्रश्न विचारलाय. राम व श्याम घरी गेले या 2 कर्ते असताना सुद्धा वाक्याचं उत्तर केवल वाक्य दिलंय. म्हणजेच वाक्यात एकच मुख्य क्रिया जर असेल तर असं वाक्य केवल वाक्य असतं असं म्हणायला काही हरकत नाही. आता पर्याय ब आहे केवल वाक्यास शुद्ध वाक्य असे सुद्धा म्हणतात. अगदी बरोबर. केवल वाक्याला शुद्ध वाक्य पण म्हणतात, साधे वाक्य पण म्हणतात, त्यालाच प्रधान वाक्य सुद्धा म्हणतात. आणि पर्याय क्रमांक क, जे चकाकते ते सोने नसते हे केवल वाक्य आहे. अगदी चूक. जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं कोणतंही वाक्य हे मिश्र वाक्य असतं म्हणून अ आणि ब बरोबर ठरतात. म्हणून पर्याय क्रमांक 32 म्हणून प्रश्न क्रमांक 32 उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 33, जोड्या जुळवा आणि हा प्रश्न आहे सर्वनामावरती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पहा, पर्याय अ मध्ये आपण अचानक कसे आलात याच्यामध्ये आपण हा शब्द समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे म्हणून याला द्वितीय पुरुषवाचक म्हणावं लागेल. आपण आमचे पाहुणे आहात हा पर्याय ब मधला जो प्रश्न आहे हा आहे आदरार्थी सर्वनाम.
परंतु मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आहे. हा प्रश्न तसा पाहिला तर संदिग्ध आहे, कारण दोन्ही ठिकाणी आपण हा शब्द वापरलाय आणि कोणतं आदरार्थी अनेकवचन आहे आणि कोणतं पुरुषवाचक आहे इथं संभ्रम आहे. तरी पण आयोगाने पर्याय क्रमांक 4 हाही उत्तर दिलेलं आहे. हा प्रश्न स्पष्टपणे संदिग्ध स्वरूपाचा आहे, कारण आपण कसे आलात हे आपण मोठ्या माणसाला एकाला म्हणू शकतो आणि खालच्या वाक्यात आपण आमचे पाहुणे आहात हे सुद्धा आपण एका माणसाला म्हणू शकतो आणि हे दोन्ही शब्द समोरच्या व्यक्तीला उद्देशून आपण बोलू शकतो, म्हणून हे द्वितीय पुरुषवाचक गटात मोडतात. आता पर्याय क्रमांक क मध्ये जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता, हे मात्र संबंधी सर्वनामाचं उदाहरण आहे. अगदी स्पष्टपणे बरोबर आहे. जोचा संबंध तोशी आहे म्हणून ते संबंधी आहे. आणि हा मुलगा कोठे हरवला याच्यामध्ये मात्र हे दर्शक सर्वनाम नसून याच्यामध्ये येणारा जो 8 नंबरचा जो प्रश्न म्हणजे ड मधला जो प्रश्न आहे, हा मुलगा कोठे हरवला, हा सर्वनामाचा प्रकार नसून हा विशेषणाचा प्रकार आहे. म्हणजेच मुलगा कोठे हरवला या वाक्याचा कर्ता मुलगा आहे. पुन्हा या वाक्याला हा करता येणार नाही, कारण हा शब्द मुलाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून तो विशेषण आहे. म्हणून याच्यातले 3 पर्याय संदिग्ध आहेत, ए, अ, ब आणि ड. ड हा प्रकार दर्शक विशेषणाचा आहे अगदी स्पष्टपणे. येथे दर्शक सर्वनाम हा पर्याय नको होता, त्याऐवजी दर्शक विशेषण पाहिजे होता. प्रश्न 34, अचूक जोड्या ओळखा. आता हा प्रश्न क्रियापदावरती आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सचिन क्रिकेट खेळतो. हे अकर्मक क्रियापद आहे, अगदी चूक, कारण हे सकर्मक क्रियापद आहे. छान नाच केलास मंजूने, हे मात्र सकर्मक क्रियापद आहे, कारण मंजूने नाच केला यात मंजू करता आहे आणि नाच मात्र वाक्याचं कर्म आहे. सुरेश उद्या पुण्याला जाईल, हे वाक्य अगदी स्पष्टपणे अकर्मक आहे आणि काल रात्री सारखे गडगडत होते, हे अकर्तृ क्रियापद आहे. म्हणजेच वाक्यात करता नाही, करता गडगड हा असून तो क्रियापदातच आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. प्रश्न 35, अचूक जोडी कोणती. हा प्रश्न विशेषणावरती अवलंबून आहे. पहिला अ पर्याय आहे गुणवाचक विशेषण, कडक ऊन पडले होते. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 35चं, ते पर्याय क्रमांक 1 असून याच्यामध्ये अ, ब व क बरोबर असून ड चूक आहे. आता हे चूक कसं आहे. गुणवाचक विशेषण म्हणजे काय. आकार, प्रकार, रंग, रूप, गुण, दोष यासारखी माहिती सांगणारे शब्द गुणविशेषणात मोडतात. कडक हा शब्द ऊन बद्दल अधिक माहिती सांगतो, ते गुणविशेषण आहे अगदी बरोबर. संख्यावाचक विशेषण, ठाण्यात 10 शिपाई होते, 10 हा संख्येचा प्रकार आहे म्हणून ते पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक क सार्वनामिक विशेषण, ते पेन मला आवडले या वाक्यात पेनाबद्दल माहिती सांगणारा शब्द ते आहे म्हणून या ठिकाणी ते आहे सार्वनामिक विशेषण. आणि सर्वात शेवटी ड धातू साधित विशेषण, सुंदर फुलांनी बाग बहरली होती. सुंदर हे गुणविशेषण आहे, ते धातूपासून तयार केलेले नाही. हसरा, बोलका यासारखे विशेषणे धातूपासून तयार केलेले असतात, परंतु सुंदर हा शब्द गुणवाचक विशेषण आहे म्हणून पर्याय ड चूक आहे. म्हणून अ, ब आणि क मात्र बरोबर ठरतात. प्रश्न 36, खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते. हा प्रश्न सुद्धा संधीवरती आहे. एक लक्षात ठेवा, संधीवरती बरेचसे प्रश्न या परीक्षेत विचारले आहेत. व्यंजन संधी म्हणजे काय, तर व्यंजन संधी म्हणजे ज्यावेळेस आपण 2 शब्द एकत्र जोडतो त्यातील पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाचा जर पाय मोडलेला असेल तर त्याला व्यंजन संधी, त्याला हलसंधी असं सुद्धा म्हणतात. चित अधिक आनंद याच्यामध्ये त चा पाय मोडला आहे म्हणून या ठिकाणी चिदानंद ही व्यंजन संधी आहे. प्रश्न 36चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न 37, पोबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता. आता याचा पोबारा करण्याचा अर्थ होतो पळून जाणे, याला पर्याय शब्द आहे सुंबाल्या करणे म्हणून प्रश्न 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38, कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक कोणते. विधेयपूरक म्हणजेच विधानपूरक. कालिदासाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कवी असून तो विधेयपूरक म्हणजेच विधानपूरक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, विधानपूरक नेमकं कशाला म्हणायचंय. वाक्यात कर्ता आणि क्रियापद सोडून
इतर कोणताही शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गरजेचा असेल तर त्याला विधानपूरक असं म्हणतात. कर्म सुद्धा एक प्रकारचं विधानपूरक आहे. म्हणून वाक्यात कर्ता आणि क्रियापद सोडून इतर कोणताही शब्द येऊ जो की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो त्याला विधानपूरक असं म्हणतात. प्रश्न 39. सहोदर या शब्दासाठी खालील शब्दसमूह कोणते? पर्याय निवडा. आता याला म्हणतात एका शब्दाबद्दल शब्दसमूह किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त क बरोबर. आता पाहूया. कवीला व वाचकाला आलेला एकसारखा अनुभव. ब. दोन पदार्थांचे गुणधर्म एकसारखे असणे. आणि पर्याय क्रमांक क. एकाच आईच्या पोटी जन्मलेले. याच्यातला फक्त पर्याय क्रमांक क बरोबर आहे, कारण सहोदर म्हणजेच एकाच उदरातून जन्मलेले अर्थाने. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना सहोदर असं म्हणतात. आता प्रश्न क्रमांक 40. योग्य जोड्या जुळवा. याचं उत्तर क्रमांक 2 आहे. म्हणजेच अ, ब, क, ड याच्यामध्ये पुढे दिलेल्या शब्दांच्या जोड्या जुळवायच्यात. आता मी तुम्हाला इथं एक समानार्थी शब्दांचा गट सांगतो. माकड हा जो शब्द आहे, माकड शब्दाला वानर, मरकट, कपी, शाखामृग असं म्हणतात. लक्ष्मीला रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी आणि श्री असं म्हणतात. सोने यासाठी कांचन, हेम, हिरण्य, कनक आणि सुवर्ण शब्द समानार्थी आहेत. तर रात्रीसाठी यामिनी, निशा आणि रजनी हे शब्द आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर, प्रश्न क्रमांक 40चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 41. जे साहित्याने ओजावी, अमृताने चुकी ठेवी, या ओवीतील चुकी ठेवणे या शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये अ, ब, क आणि ड हे सर्वच्या सर्व बरोबर दिले आहेत. दोष लावणे, नावे ठेवणे, वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे, कनिष्ठपणा देणे या सर्व गोष्टींसाठी चुकी ठेवणे हा शब्द आहे. ध्वन्यार्थ म्हणजे काय? तर एकाच शब्दाला ज्या वेगवेगळ्या अर्थांच्या छटा असतात त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. जसं नाद या शब्दामध्ये आवाज, एखाद्याची संगत, सवय, खोड यासारखे वेगवेगळे अर्थ आहेत, त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. प्रश्न 42. शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या जुळवा. समासावरती हा प्रश्न असून याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भीमार्जुन, मीठ भाकर, पापपुण्य आणि नीलकंठ. तर उजव्या बाजूला आहे समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, बहुरी समास आणि वैकल्पिक द्वंद्व. आता प्रश्न 42चं उत्तर आहे 3. आता भीमार्जुन याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास आहे. कारण का? भीम आणि अर्जुन अशी त्याची फोड करावी लागते. आणि व हे शब्द जर वापरावे लागत असतील तर तो असतो इतरेतर द्वंद्व समास. द्वंद्व समासाचा हा एक उपप्रकार आहे. त्यानंतर मीठ भाकर याला समाहार असं म्हणतात, कारण मीठ, भाकरी आणि त्यासारखे साधे खाद्यपदार्थ दोन गोष्टींचा उल्लेख केल्याबरोबर त्याच्यावर आणखी घटक जर येत असतील तर त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे पापपुण्याचं वैकल्पिक. ज्या ठिकाणी दोन विरुद्धार्थ शब्द असतील त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतात. आणि पर्याय ड चं उत्तर नीलकंठचं आहे, तो म्हणजे बहुरी समास. निळा आहे कंठ ज्याचा, तो नीलकंठमधून महादेवाचा उल्लेख होतो, शंकराचा उल्लेख होतो, म्हणून दोन शब्दातून तिसऱ्याचाच उल्लेख होत असेल तर तो समास असतो बहुरी समास. प्रश्न 43. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली या वाक्यातील पुढारली या क्रियापदास काय म्हणतात? आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढारली हे क्रियापद पुढे या शब्दापासून तयार झाला असून पुढे हा शब्द अव्यय आहे आणि अव्यय साधित क्रियापदाचा हा प्रकार आहे, म्हणून हे साधित क्रियापद आहे. प्रश्न 44. शब्दसमूहाला योग्य शब्द असलेला पर्याय ओळखा. आणि हा शब्दसमूहावरती अवलंबून असणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा, देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा याला लामण दिवा म्हणत नाहीत तर याला नंदादीप असं म्हणतात. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत याला नांदी म्हणतात, अगदी बरोबर. तमाशाच्या प्रारंभीचे स्तवनगीत असते त्याला गणगवळण असं म्हणतात. आणि शेजाऱ्याशी चांगल्या रीतीने
वागण्याचा जो धर्म असतो किंवा वागण्याची रीत असते त्याला शेजार धर्म म्हणतात, शेजार कर्म म्हणत नाहीत. म्हणून प्रश्न क्रमांक 44 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 45, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? हा सिद्ध आणि साधे शब्दांच्या प्रकारातला प्रश्न असून पर्याय क्रमांक 3 आहे. अजान, अबोल, आडनाव हे मराठी उपसर्ग आहेत, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये दररोज हा मात्र दर हा फारसी उपसर्ग आहे. आता उतार्यावरील प्रश्नांची मी फक्त आपल्याला उत्तरे सांगतो. प्रश्न 46 उत्तर आहे 2, प्रश्न 47 उत्तर आहे 4, प्रश्न 48 उत्तर आहे 3, प्रश्न 49 उत्तर आहे 1 आणि प्रश्न 50 उत्तर आहे 2.